न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमधील सर्व विजयी उमेदवारांचा भव्य सत्कार समारंभ व आभार मेळावा पाल येथे मोठ्या उत्साहात संपन्न। सातारा कराड उत्तर विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा जाहीर सत्कार समारंभ व आभार मेळावा बुधवार 11 फेब्रुवारी 2026 रोजी श्री क्षेत्र पाल येथे मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय धैर्यशील दादा कदम व सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय मनोज दादा घोरपडे यांनी आम्ही केलेल्या कामाची जनतेने आम्हाला पोचपावती दिली असे म्हणून सर्व जनतेचे मनापासून आभार मानले। तसेच पुढे होणाऱ्या कामाची सामान्य जनतेला माहिती दिली। आमदार मनोज दादा घोरपडे यांनी मतदारसंघामध्ये भरपूर कामे केली आहेत, कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही असे दादांनी सांगितले। तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तात्या पाटील, कराड उत्तरचे संयोजक महेश बाबा जाधव, युवा नेते संग्राम बापू घोरपडे, युवा नेते विक्रम बाबा कदम, मदन भाऊ काळभोर, लालासाहेब जगदाळे, तेजस्विनीताई कदम, कोमलताई यादव, धैर्यजाताई माने, संतोष पाटील, अनिताताई वेताळ, तसेच उंब्रज जिल्हा परिषद गटाचे रणजित जाधव, मसूर गटाचे लालासो जगदाळे, सैदापूर गटाचे सागर शिवदास, नागठाणे गटाचे अजित साळुंखे, संतोष भाऊ वेताळ अशा अनेक मान्यवरांनी वेळेचे भान ठेवून थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करून सर्व जनतेचे आभार मानले व पुढील कामाचे आश्वासन दिले। या कार्यक्रमासाठी भागातील सर्व मान्यवर व नागरिक तसेच लाडक्या बहिणीने मोठी गर्दी केली होती। सरपंच, उपसरपंच, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित सर्वांच्याच कामाचे कौतुक करून सन्माननीय धैर्यशील दादा व सर्वांचे लाडके आमदार मनोज दादा घोरपडे यांनी मनापासून शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट।